श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 FM रेडिओ वत्सगुल वाशिम की आवाज आणि मी आरजे इरफान घेऊन आलोय आपल्यासाठी आज खास कार्यक्रम निर्णय आजचा उज्ज्वल भविष्याचा. श्रोतेहो, आपल्याला माहित आहे की आपण तंत्रज्ञानाच्या सर्वात जे गतिशील कालखंड ज्याला म्हणूयात त्याच्यामध्ये सध्या वावरत आहे आणि जे आपले जीवन आहे ते सोयीचे आणि सुखाचे करण्यासाठी इंजिनियरचा फार महत्वाचा ज्याला वाटा म्हणूयात आपण तो आपल्या आयुष्यात खूप मोठा आहे आणि बहुतेक विद्यार्थ्यांचे इंजिनियर होणे हे स्वप्न असते. त्यातही डिप्लोमा इंजिनियर होणे ही ग्रामीण भागातील सर्वसामान्य आणि गरीब होतकरी विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. पण इंजिनियर डिप्लोमा करायचं म्हटलं तर त्यात अनेक ब्रँचेस असतात हे देखील आपल्याला माहित आहे आणि हे माहीत असणं गरजेचं असतं की नेमकं इंजिनियर व्हायचं पण नेमकं कोणतं इंजिनियर आपण व्हायला पाहिजे. तर असे खूप सारे प्रश्न आपल्या मनात असतात. मला काय आवडतं, कोणत्या ब्रँचमध्ये मी जायला पाहिजे, काय शिकायला पाहिजे, हे त्यात काय स्कोप आहे आणि भविष्यात आपण इंजिनियर झाल्यानंतर कोणत्या ब्रँचचे इंजिनियर आपण व्हायला पाहिजे, या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचे नुकतेच 10वी 12वीचे रिझल्ट लागलेले आहेत आणि चांगल्या मार्कांनी बरेचसे विद्यार्थी पास झालेले आहेत, तर यांच्या मनात हे सर्व प्रश्न असतात. विद्यार्थ्यांची स्वप्न असतात की इंजिनियर व्हायचंय पण नेमका कोणता इंजिनियर व्हायला पाहिजे ही माहिती त्यांच्याकडे पुरेशी नसते. तर याच विषयावर आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन वाशिमचे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉक्टर विकास डोंगरे सर आपल्यासोबत आहेत. सर, आमच्या या खास कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. तर सर, आज प्रत्येक विद्यार्थ्याचं जसं मी आता सांगितलं की 10वी 12वी त्याचबरोबर ITI चे रिझल्ट लागलेले आहे. सर्वात प्रथम पहिलाच प्रश्न मी सरांना करतोय. तर सर, शासकीय तंत्रनिकेतन वाशिम येथे कोणकोणत्या डिप्लोमा ब्रँचेस आपल्याकडे उपलब्ध आहेत? महाराष्ट्रात तसं बघितले तर 70च्या आसपास ब्रँचेस आहेत. त्यापैकी ज्या प्रमुख ब्रँचेस आहेत त्या 6 ब्रँचेस आमच्या संस्थेमध्ये आहेत. उदाहरणार्थ IT, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग. तर मी HOD इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन म्हणून कार्यभार सांभाळतो आहे. बिलकुल सर. तर इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग बद्दल श्रोत्यांना काय माहिती देऊ शकाल? इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ही सर्व जग व्यापून टाकणारी ब्रँच आहे. आपण बघतच आहोत की अगदी खेळण्यापासून मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स, ऑफिस ऑटोमेशनपासून इंडस्ट्रियल ऑटोमेशन, मनोरंजनापासून होम सिक्युरिटी, मिलिटरी, एरोप्लेन, मिसाईल, रेडिओ, TV, मोबाईल, सर्व जग इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी भरून गेले आहे. एवढेच की इलेक्ट्रॉनिक वेस्ट ही नवीन जागतिक समस्या होऊ पाहत आहे. प्रत्येक गोष्टीला इलेक्ट्रॉनिक्सचे हे शब्द जुळत आहे. जसे लर्निंग, बँकिंग, सिक्युरिटी, ईमेल. सध्याच्या जगात अशी एकही जागा नाही जिथे इलेक्ट्रॉनिक्सचा वापर होत नाही. नक्कीच. किंबहुना इतर सर्व अभियांत्रिकी शाखांमधील सर्व मशीनसुद्धा मशीन होऊन घातले आहेत. ज्या ज्या ठिकाणी ॲटोमेशन हवं तिथं इलेक्ट्रॉनिक्स हे आलंच. त्याशिवाय सर्वसामान्य माणूस दररोज साधारणपणे 25 इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरत असतो. सर्व जगच आता ऑटोमॅटिक होत चाललं आहे. रिमोटचे बटन दाबलं की काम व्हायला हवं अशी कन्सेप्ट येऊ घातली आहे. आणि आता इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन आणि इंटरनेट यांचं एक फ्युजन झाल्यानंतर आपण जगात कुठलीही वस्तू कुठेही बसून ऑपरेट करू शकतो. त्याच्यामुळे या ब्रँचचं महत्त्व अतिशय वाढत चाललं आहे. बिलकुल सर. जसं जसं देश विकास करेल तसं तसं ही ब्रँचचा स्कोप जे आहे वाढतच राहणार आहे. भविष्य खरं तर इलेक्ट्रॉनिक ब्रँचेच आहे. दररोज आपण बघतो की यूट्यूब, व्हॉट्सॲपवर अनेक कितीतरी आश्चर्यचकित होणाऱ्या गॅझेट्स तयार होत आहे आणि सर्व स्मार्ट सेन्सर्स, इंटरनेट आणि कम्युनिकेशनची फ्युजन होत आहे. त्यामुळे स्कोप वाढतच राहणार आहे. नक्कीच. जसं सांगितलं तुम्ही की स्कोप खूप सारा वाढत राहणार आहे आणि खूप सारे जसं इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे दैनंदिन जीवनात सर्वात महत्त्वाचा भाग त्याचा झालेला आहे. म्हणजे जीवन जगण्यासाठी प्रत्येक वेळेस इलेक्ट्रॉनिक हे महत्त्वाचा पार्ट आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरला खूप जास्त स्कोप आहे. पण नेमकं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरला काय स्कोप आहे आपल्याला हे सांगता येईल? कोर इलेक्ट्रॉनिक्स जे आहे ज्याच्यामध्ये ह्या वस्तू तयार करणे, त्याचे मेंटेनन्स करणे, दुरुस्ती करणे, विक्री करणे हे तर प्रत्येक ब्रँचमध्ये असतंच. इलेक्ट्रॉनिक ब्रँचचा विद्यार्थी हा इलेक्ट्रॉनिक्सशिवाय IT, कम्प्युटर, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिनेमॅटोग्राफी, ग्राफिक डिझाईन, एरोस्पेस, बँकिंग, रोबोटिक्स, मशीन लर्निंग, डेटा ॲनालिटिक्स, होम अँड इंडस्ट्रियल ऑटोमेशन, रेडिओ, TV, मोबाईल कंपनी, स्पोर्ट्स, मेडिकल इमेजिंग अशा सर्व ठिकाणी कार्यरत आहे. त्याच्याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स जे इंडस्ट्री आहे ते पण टाकणं सोपं असतं. कारण की हे कंपोनंट जे असतात ते असे स्वस्त असतात. अगदी 10 पैशापासून 5 रुपयेपर्यंत याची किंमत प्रोडक्शनही करता येऊ शकतं. अगदी छोट्याशा जसे ही रूम आपण बघतोय आता, एवढ्या रूममध्ये आपण एखादी इंडस्ट्री टाकू शकतो. काही मुख्य जे
असतात, कंट्रोलर्स असतात, त्यांची किंमत 100 ते 500 रुपये राहू शकते. बिलकुल. आता सगळ्या वस्तू स्वस्त असतात, त्यामुळे कमी भांडवलामध्ये उद्योगही सुरू करता येऊ शकतं. बिलकुल. म्हणजे अतिशय कमी भांडवलात तो इंजिनियर स्वतःचा उद्योग सुद्धा उभारू शकतो आणि स्वतःचं प्रोडक्शन पण करू शकतो एखाद्या वस्तूचं. नक्कीच. आता बघतो की खेड्यापाड्यामध्ये सुद्धा आजकाल मोटर पंप सुरू करणे, घरी बसून मोबाईलचा वापर करून आपण करत असतो. तर त्यासाठी सर्किट तयार करून देणे, नक्कीच. ॲटोमेशनची कामं करून देणे. अनेक ठिकाणी बघतो की लाईटिंग वगैरे असते. आजकाल खूप साऱ्या चकाकणाऱ्या लाईटिंग्स, खूप साऱ्या सुंदर सुंदर डेकोरेशन्स होत असतात. नक्कीच. त्याच्या सिरीज तयार करणे, त्या बनवून विक्री करणे, CFL तयार करणे, LEDs तयार करणे, अशी छोटी छोटी कामं घरी बसून सुद्धा होऊ शकतात. नक्कीच. म्हणजे वेगवेगळे जे काही इक्विपमेंट आहेत इलेक्ट्रॉनिक्स ते तयार करू शकतात. त्याशिवाय हा विद्यार्थी नंतर पुढं उच्च शिक्षण घेऊ शकतो, इंजिनिअरिंग करू शकतो, बिलकुल. डिग्री घेऊ शकतो. आमचे अनेक विद्यार्थी भारतातच काय तर बाहेर देशातसुद्धा आहेत, फॉरेनमध्ये सुद्धा विद्यार्थी आमचे काम करत आहेत. सिंगापूर आहे, दुबई आहे, अमेरिका आहे, या ठिकाणी आमचे विद्यार्थी कार्यरत आहेत. नक्कीच सर. तर अतिशय सुंदर अशी ही माहिती आहे की इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर जो असतो ते म्हणजे लगभग ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याच्या मनात असतं की इंजिनियर म्हटल्यानंतर त्याला जॉब असणे किंवा एक सरकारी जॉब ज्याला म्हणूयात आपण, याच्यामध्ये त्याची फील्ड आहे. पण जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला काम करता येतं. घरी बसून सुद्धा एखादा उद्योग त्याचा तो टाकू शकतो, त्याचबरोबर प्रोडक्शन सुद्धा करू शकतो. म्हणजे मोठा व्यावसायिक होण्याची संधी सुद्धा या इंजिनियरला याच्यामध्ये आहे. जरूर. बिलकुल सर. आणि याचबरोबर माझा प्रश्न आहे की ह्या अभ्यासक्रमात कोणी प्रवेश घ्यावा आणि त्याचं नेमकं काय बॅकग्राऊंड असायला पाहिजे? ज्या विद्यार्थ्यांना ॲटोमेशन आवडतं, सर्किट डिझाईन आवडतं किंवा कम्प्युटर ऑपरेट करणे, मोबाईल ऑपरेट करणे हे आवडतं, ज्यांना सॉफ्टवेअर आवडतं, यांना या अभ्यासक्रमामध्ये नक्की यायला हवं. कारण की ॲटोमेशन करणं, कोडिंग करणं, कम्प्युटरवरती ऑपरेट करणं, आजकाल सगळी जी इंजिनिअरिंग आहे ही कम्प्युटराईज झाली आहे. त्यामुळे अनेक सॉफ्टवेअर्स असतात. त्यामुळे ज्यांना सॉफ्टवेअरमध्ये आवड आहे आणि हार्डवेअरमध्ये आवड आहे, त्याचं फ्युजन करून आपण अनेक गोष्टी करू शकतो. तर असे विद्यार्थी ते येऊ शकतात. त्याशिवाय विशेषत्वाने विद्यार्थिनी मुली जे असतात त्यांना बैठी कामं आवडतात, त्यांना चिकाटी असते, क्रिएटिव्ह माइंड असतात. अशा विद्यार्थिनींसाठी ही ब्रँच खरोखर उपयोगाची आहे. आणि बघतोय आम्ही की आमच्याकडे सुद्धा विद्यार्थिनी जास्त असतात मुलांपेक्षा. क्या बात आहे. नक्कीच. म्हणजे घरात बसून काहीतरी वेगवेगळ्या वस्तू तयार करणं हा एक छंद असतो मुलींचा. पण त्याला एक प्रोफेशनमध्ये, इंजिनिअरिंग प्रोफेशनमध्ये येऊन ते त्यांना बैठी कामं करायला सोपं जाते. नक्कीच. त्यामुळे कंपन्यात सुद्धा त्यांना नोकऱ्या मिळण्यास संधी असते. तर मुलींना जास्त करून स्कोप आहे. जिथं ॲटोमेशन आहे बिलकुल अशा ठिकाणी, इनफॅक्ट मी असं म्हणेन की इलेक्ट्रॉनिक्स असेल, IT असेल, कम्प्युटर सायन्स असेल, अशा ब्रँचेसमध्ये मुलींनी प्राधान्याने जावं. क्या बात आहे. कारण की आजकाल तर घरी बसून सुद्धा जॉब करता येतात. नक्कीच. वर्क फ्रॉम होम हे सुद्धा शक्य झालं आहे. बिलकुल. तर श्रोतेहो, आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्जवर निर्णयाचा उज्ज्वल भविष्याचा हा खास कार्यक्रम. आणि आपल्यासोबत आहेत इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉक्टर विकास डोंगरे सर, आणि विशेष माहिती ते आज आपल्याला देत आहेत. तर सर, याच संदर्भात माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की विद्यार्थ्यांच्या मनात बऱ्याच वेळेस संभ्रम असतो, म्हणजे नेमकं कोणत्या ब्रँचला जायला पाहिजे, त्याचबरोबर कशा पद्धतीने फॉर्म वगैरे फिलअप करायला पाहिजे. तर या संदर्भात या दृष्टीने आपल्या कॉलेजची काय मदत होऊ शकते? आमच्या संस्थेत यासाठी खास करून एक मार्गदर्शन समुपदेशन केंद्र तयार केलं आहे. अच्छा. त्यामध्ये आमच्या सगळ्या विभागांचे प्राध्यापक तिथं असतात आणि ज्या काही अडचणी येतात मुलांना त्या सगळ्या ते सोडवतात. आणि त्यासोबतच अनेक विषयांमध्ये, अनेक ब्रँचमध्ये जी काही माहिती लागते, जे काही स्कोप आहे, त्याबद्दल पण त्यांना तिथं माहिती पुरवण्यात येत असते. त्याशिवाय मी असं म्हणेन की विद्यार्थ्यांनी, त्यांच्या पालकांनी संस्थेला येऊन प्रत्यक्ष जर भेट दिली तर संस्था कशी असते हे त्यांना प्रत्यक्षपणे दिसू शकते. बिलकुल. तर ते त्यांनी जरूर करावं. नक्कीच. म्हणजे पालकांना पण एक माहीत होऊन जातं की ज्या संस्थेमध्ये आपलं पाल्य जात आहे तर ती संस्था कशा पद्धतीने आहे, त्या ठिकाणी काय सोयी सुविधा आहेत ते प्रत्यक्ष बघण्याने नेमकं त्यांना कळतं. नक्कीच. आणि त्यामुळे त्यांना एक उत्साह येतो. बिलकुल सर. याच अनुषंगाने ही ब्रँच जी आहे ही अनेक संस्थांमध्ये उपलब्ध आहे. आणि नेमके कोणत्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायला पाहिजे? विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जसं की संस्था कशी आहे, तिचं ब्रँड कसं आहे, त्या संस्थेचे प्राध्यापक कसे आहेत, यासाठी त्यांना अनेक गोष्टी करता येतील. उदाहरणार्थ त्या संस्थेची वेबसाईट त्यांना बघता येऊ शकेल. संस्थेला प्रत्यक्ष भेट देणे अतिशय उत्तम आहे. त्याशिवाय संस्थेतून उत्तीर्ण होणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्याकडनं त्यांनी माहिती घेणं जास्त योग्य होऊ शकते. मी सांगेन की शासकीय संस्थांमध्ये प्रशस्त जागा, आधुनिक उपकरणांनी युक्त अशा प्रयोगशाळा, अनुभवी आणि उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वर्ग असतात, संगणक असतात, हाय स्पीड इंटरनेट असतं, राहण्याची व्यवस्था असते, जेवणाची, खेळण्याची व्यवस्था असते, सुरक्षित वातावरण असते.
त्यामुळे व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी पोषक जे वातावरण हवं असते विद्यार्थ्यांना, ते सगळे ह्या संस्थांमध्ये असते. त्यामुळे पालकसुद्धा निश्चिंत राहतात आणि विद्यार्थ्यांची बौद्धिक मानसिक घडण ही योग्य प्रकारे होत असते. नक्कीच. त्यामुळे कंपन्या देखील शासकीय संस्थांचे विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये निवडीत प्राधान्य देतात. संस्थेचे ब्रँड अतिशय महत्त्वपूर्ण असते. त्या दृष्टीने आमची संस्था शासकीय तंत्रज्ञान केंद्र वाशिम ही सर्व निकषावर उजवी ठरते. क्या बात आहे. त्यामुळे त्यांनी जरूर प्रवेश घ्यावा. अशा पद्धतीने हे जे काही आहे त्या म्हणजे ब्रँड सांगितले तुम्ही की कशा पद्धतीने कुठे या विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायला पाहिजे आणि कशी काळजी घ्यायला पाहिजे, त्यांची फसवणूक होऊ नये. म्हणजे बऱ्याच वेळेस आता मार्केटमध्ये आपण पाहतो की प्रायव्हेट कॉलेज खूप सारे आहेत आणि खूप साऱ्या ॲडव्हर्टायझिंगमध्ये खूप साऱ्या गोष्टी तिथे सांगितलेल्या असतात की ह्या सुविधा आहेत पण तशा सुविधा नसतात. तर अशा वेळेस ही खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे. नक्कीच सर. तर याच अनुषंगाने जसं की इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग जे सिलेबस आहे, तर हा सिलेबस कसा असतो आणि कशा पद्धतीने काय नेमकं या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये शिकवलं जातं? हा अभ्यासक्रम 3 वर्षांचा असतो. त्यापैकी पहिले वर्ष जे आहे हे सगळ्याच अभ्यासक्रमांना सारखे असतं, कॉमन असतं. त्यामध्ये मॅथमॅटिक्स, सायन्स, केमिस्ट्री, वर्कशॉप आणि इलेक्ट्रॉनिक विषयाची तोंड ओळख असते. पुढील 2 वर्षात वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक्स विषयांचे अभ्यासक्रम विषय असतात. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट, त्यांचे प्रकार, त्यांचे उपयोग, सर्किट डिझाईन, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रो प्रोसेसर्स, टी व्ही, एंटेना, मोबाईल कम्युनिकेशन, अनेक सॉफ्टवेअर्स, त्यांच्याद्वारे सर्किट डिझाईन, IC प्रोग्रॅमिंग, प्रोजेक्ट्स, इंडस्ट्रियल ट्रेनिंग, एक्सपर्ट लेक्चर्स, सेमिनार, अशा सगळ्या गोष्टींचा त्यामध्ये समावेश होतो. त्याशिवाय उद्योजकता विकास शिबिर आम्ही घेत असतो. संपूर्णपणे प्रॅक्टिकल बेस्ड हा कोर्स असतो. आणि जसं नावच याचं आहे इलेक्ट्रॉनिक्स, अगदी सूक्ष्म सगळे उपकरणं असतात. त्यामुळे अनेक सूक्ष्म गोष्टी काळजीपूर्वक अभ्यास करणे या विषयामध्ये योग्य ठरते. नक्कीच सर. तर सर याचबरोबर आता ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसंदर्भात आपण बोलतोय, तर ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत ज्यावेळेस आपल्या संस्थेमध्ये प्रवेश घेतात आणि बऱ्याच वेळेस त्यांनी शिक्षण घेता दरम्यान ज्यावेळेस ते शिक्षण घेत असतात तर त्यावेळेस त्यांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे? ग्रामीण विद्यार्थी जे असतात त्यांना जागरूकता कमी असते. ते हुशार नक्कीच असतात. 3 वर्षापूर्वी आमच्या संस्थेची शासकीय तंत्रज्ञान वाशिमची एक विद्यार्थिनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम होती. क्या बात आहे. म्हणजे आपले विद्यार्थी हे हुशार नक्कीच असतात, मात्र त्यांना व्यावहारिक ज्ञान कमी असते. नक्कीच. संभाषण चातुर्य, आत्मविश्वास, इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व, एटिकेट्स, मॅनर्स ह्यात तो जरा मागे असतो. नक्कीच. तर त्याच्या या गोष्टीवर मात करण्यासाठी आणि त्यांना रोजगारक्षम करण्यासाठी शिक्षणादरम्यानच अनेक अनौपचारिक बाबींचा आमच्याकडे समावेश करण्यात येतो. विशेष प्रकारची लँग्वेज लॅबोरेटरी आहे. त्यामध्ये त्या सॉफ्टवेअरद्वारे इंग्रजी कशी उच्चारावी, कशी वापरावी याचे प्रशिक्षण प्रथम वर्षात त्यांना देण्यात येते. क्या बात आहे. त्याशिवाय सेमिनार्स देणे, स्टेज डेअरिंग वाढवणे, मायक्रो प्रोजेक्ट, ग्रुप प्रोजेक्ट, रिपोर्ट रायटिंग, अनेक प्रेझेंटेशन, अनेक स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, NSS, ब्लड डोनेशन कॅम्प, इंटरनेटद्वारे अनेक ऑनलाईन कोर्सेस उत्तीर्ण करणे, शिवाय अनेक व्हिडिओज बघणे, इंटरनेटचा शैक्षणिक वापर प्रभावीपणे करणे, या सगळ्याद्वारे विद्यार्थ्यांना समर्थ बनवण्यात येते. नक्कीच. त्यामुळे आमचे विद्यार्थी हा शहरी विद्यार्थ्याच एवढाच निपुण आणि व्यक्तिमत्वाने परिपूर्ण होतो. नक्कीच. म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्याच्या मनात जे काही संभ्रम असतं की शहरामध्ये ज्यावेळेस आपण जातो तर त्यावेळेस कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी कसं वातावरण मिळतं आणि मॅच होणं, जसं तुम्ही सांगितलं की बऱ्याच वेळेस व्यावहारिक ज्ञान त्यांना कमी असतं, तर अशा वेळेस ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परिपूर्ण करण्यासाठी आपली संस्था काम करते. तर याच अनुषंगाने सर की ज्या पद्धतीने हा जो काही कोर्स आहे, जे अभ्यासक्रम आहे, तर सर्वात मोठा फायनान्शियल प्रश्न असतो की कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही पाल्याला, प्रत्येक आईवडिलांना वाटतं की माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, पण सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न मनात येतो तो म्हणजेच खर्चाचा. तर हा जो अभ्यासक्रम आहे याला किती खर्च येतो असं आपले जे काही विद्यार्थी आहेत यांना जर कळालं तर नक्कीच छान होईल. नक्कीच. मी तुम्हाला सांगताना मला आनंद होतो की या अभ्यासक्रमाचा जो खर्च आहे तो खर्च हा कॉन्व्हेंटपेक्षा सुद्धा कमी असतो. अतिशय अल्प खर्चामध्ये होणारा हा अभ्यासक्रम आहे. सगळ्याच अभ्यासक्रमांना सारखाच खर्च येतो. आमची संस्था शासकीय असल्याने फीस अतिशय कमी असते. क्या बात आहे. म्हणजे ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना एकूण 7,750 रुपये एवढा खर्च येतो. जे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत त्यांना फक्त 1,750 रुपये खर्च येत असतो. ज्या पालकांची वार्षिक आय 8 लक्ष किंवा कमी आहे त्यांना तर फीस सुद्धा लागत नाही. अच्छा. हां, त्यांची फीस माफ होते. अनेक शासनाच्या स्कीम्स आहेत, शिष्यवृत्ती आहेत, त्या अंतर्गत मुलांना शिक्षण आणि निर्वाह भत्ता सुद्धा मिळत असतो. शासकीय संस्थांमध्ये
म्हणजे आमच्याकडे मुलांसाठी वसतिगृह आहे, त्यामध्ये अतिशय माफक दरात त्यांना वर्षभर राहता येते. अशा प्रकारे खर्च जर बघितलं तर 10,000च्या आतमध्येच विद्यार्थ्यांना खर्च येत असतो. क्या बात आहे. म्हणजे आणि जे अतिशय कमी हां, आणि काय की विद्यार्थी कुठेही राहो, जेवण खाणं ही तर बेसिक गरज आहे. त्यामुळे तो खर्च जिथं बाहेर असतो तो आमच्याकडे असतो. त्याशिवाय संस्था शासकीय असल्यामुळे आम्ही त्यांना पुस्तक सुद्धा पुरवत असतो. प्रत्येक विद्यार्थी आम्ही 5-5 पुस्तकं देत असतो. क्या बात आहे. त्यामुळे त्यांना अतिशय कमी खर्चात त्यांचं शिक्षण होऊ शकते. नक्कीच सर, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलेलं आहे की अतिशय कमी खर्च जे लागते, कारण विद्यार्थ्याच्या मनात असतं की इंजिनियर व्हायचं म्हटल्यानंतर खूप सारा खर्च येतो. आणि आता सध्याच्या युगात पाहता की इंजिनिअरिंग असेल, डॉक्टरेट असेल, तर याच्यासाठी खूप सारा खर्च येतो. पण तुम्ही सांगितलं की इंजिनियर होण्यासाठी अतिशय अल्प दरात, म्हणजे अल्प खर्चामध्ये आपला हा विद्यार्थी इंजिनियर भविष्यातला चांगला इंजिनियर बनू शकतो. तर ही एक आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न त्यांच्या मनात होता तो या ठिकाणी क्लिअर झालेला आहे. हो, म्हणजे गरीब आणि होतकरू विद्यार्थी जे आहेत ग्रामीण भागातले, नक्कीच सर, त्यांच्यासाठी हा अतिशय म्हणजे सुवर्ण संधी ही आहे. बिलकुल सर. तर याच बरोबर जसे तुम्ही आतापर्यंत सांगितलंय की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, जसं की इलेक्ट्रॉनिक हे जे क्षेत्र आहे याच्यामध्ये या इंजिनियरला खूप सारा स्कोप आहे. पण नजदीकचा जो काळ आहे की जो सध्याचा जो काळ आहे ज्याला म्हणूयात आपण, याच्यामध्ये या फील्डला कशा पद्धतीने स्कोप आहे? हा अतिशय महत्त्वाचा आणि कळीचा प्रश्न आहे जी. याबद्दल मी विभाग प्रमुख अणुविद्युत आणि तसेच शासकीय अधिकारी या नात्याने अतिशय जबाबदारीने सांगू इच्छितो की इलेक्ट्रॉनिक्स ब्रँच ही नजीकच्या काळात अतिशय उज्ज्वल भविष्य असणारी ब्रँच आहे. नक्कीच. पूर्वी सांगितल्याप्रमाणे जीवनाच्या प्रत्येक भागात इलेक्ट्रॉनिक्सचा वापर हा मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. प्रत्येक वस्तूच्या पुढे इलेक्ट्रॉनिक्सचा ई हा जुळत आहे. जसं ई कॉमर्स, ई लर्निंग, ई मेडिसिन, ई मनी, ई व्हेकल ना. तर स्मार्ट सेन्सर्समुळे, मोबाईलमुळे ॲक्युरेसी वाढली आहे. इंटरनेट, जिओ, 4G, 5G येण्याने तर आता एक प्रकारे सगळ्यांचं असं एक म्हणजे स्फोट होतो आहे, तंत्रज्ञानाचा स्फोट होतो आहे. या सर्वांच्या हातामध्ये मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आली आहेत. त्याचप्रकारे शासनाने डिजिटल इंडिया गावागावात पोहोचवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे ग्रामीण भागसुद्धा टेक्नॉलॉजीशी जोडणं आहे. बिलकुल. मोबाईल बँकिंग, कार्ड स्वॅपिंग, ATM कार्ड, नेट बँकिंगमुळे इलेक्ट्रॉनिक्सचा वापर हा दिवसेंदिवस वाढणारच आहे. नक्कीच. आणि जसं आपण आधी हरित क्रांती नंतर श्वेत क्रांती बघितली आहे, आता आपण भारताच्या खेड्यात डिजिटल क्रांतीच्या उंबरठ्यावर उभे आहोत. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचा डिप्लोमा याला आता सुवर्णकाळ आला आहे असं मला इथं नक्कीच सांगावंसं वाटेल. आणि यात मला अजिबात किंवा तीळ मात्र शंका नाही. नक्कीच सर, अतिशय सुंदर अशी माहिती आतापर्यंत आपण आम्हाला दिलेली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन या संदर्भातलं जे काही आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनात आहे, तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनातली जे काही संभ्रम होता, जो काही माहिती त्यांच्याकडे नव्हती, ती माहिती आपण माहिती दिलेली आहे ती अतिशय महत्त्वाची आणि मोलाची त्यांच्यासाठी ठरणार आहे. तरी जाता जाता आपल्या या सर्व विद्यार्थ्यांना आजच्या या कार्यक्रमातून काय मेसेज आपण देऊ इच्छिता? मी असं सांगेन की विद्यार्थ्यांनी जागरूक राहून त्यांच्या करिअरची अतिशय काळजीपूर्वक निवड करावी, संस्थेला भेटी द्याव्या, अनेक ब्रँचेसच्याबद्दल माहिती घ्यावी. सही जे युग आहे हे माहितीचं युग आहे. नक्कीच. त्यामुळे पुढं काय स्कोप आहे, माझी काय आवड आहे, माझी काय परिस्थिती आहे आणि माझा काय फ्युचर व्हिजन आहे, ह्या सगळ्यांचा विचार त्याने करावा. डोळे उघडून माहितीचं त्यांनी आदानप्रदान करावं, मित्रांशी विचारावं, शिक्षकांशी, गुरुजनांशी त्यांनी चर्चा करावी, वडिलांशी चर्चा करावी. कारण की 10वी पास केल्यानंतरची ही जी वेळ आहे ही एक टर्निंग पॉईंट असते. आज घेतलेला निर्णय हा पुढं कळीचा ठरतो. त्याच्यामुळे त्यांनी वेळ द्यावा. हा जो महिना आहे या महिन्यात त्याने त्याचं पूर्ण करिअरची त्यांनी जर प्लॅनिंग करावी. त्यासाठी त्यांनी शिक्षकांना भेटावे, माहिती घ्यावी, पुस्तकं वाचावी, नेटचा वापर करावं. रोजच्या रोज जी पेपरात बातमी येतात त्या बातम्या बघाव्या, ॲड्स बघाव्यात आणि त्यांनी डोळे उघडे ठेवून त्याचे निर्णय घ्यावेत. नक्कीच. असं मी मुलांना सांगेन आणि त्या सगळ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. नक्कीच सर. आणि जसं की निर्णय आजचा आणि उज्ज्वल भविष्याचा ज्याला म्हणूयात आपण, हा निर्णय घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आपण दिलेली माहिती खूप महत्त्वाची आणि मोलाची ठरणार आहे. तर श्रोतेहो, आपण ऐकत होतात 90.8 मेगाहर्ट्झवर निर्णय आजचा उज्ज्वल भविष्याचा हा खास कार्यक्रम. आणि या खास कार्यक्रमात आज आपल्याला विशेष पाहुणे लाभलेले आहेत. शासकीय तंत्रनिकेतन वाशिमच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉक्टर विकास डोंगरे सर. आणि अतिशय मोलाची महत्त्वाची माहिती त्यांनी या खास कार्यक्रमात आपल्याला दिलेली आहे. सर, आपलं पुनश्च एकदा रेडिओ वात्सगुण परिवाराकडून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.